मित्रांनो, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पल्लवी भिरुड मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर पल्लवी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. डॉक्टरांची ओळख थोडीशी करून देते. BAMS केलेलं आहे त्यांनी, आणि म्हणजेच आयुर्वेदाची पदवी घेतलेली आहे. तसंच MD झालेले आहेत आणि PhD सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि जवळजवळ गेली 17 वर्ष त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे आणि शिवाय त्या लेक्चरर प्रोफेसर म्हणून एका कॉलेजमध्ये अटॅच आहेत. तर आपण त्यांना आयुर्वेद कितपत उमजलेला आहे आणि आयुर्वेदाबद्दल त्यांचे विचार आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यांची एक ट्रीटमेंटची म्हणजे उपचार पद्धती कशी आहे, पेशंट्सना ट्रीटमेंट द्यायची, ती आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एक बेसिक इंटरव्ह्यू आपण सुरुवातीला करूया आणि नंतर प्रत्येक लहान मुलांचे आजार, महिलांचे आजार, वयोवृद्धांचे आजार असं मग आपण डिटेलमध्ये नंतर एपिसोड्स करूया. तर डॉक्टर पल्लवी, सुरुवातीला तुम्ही डॉक्टर व्हायचं कधी ठरवलं, की लहानपणापासून ठरवलंच होतं की मला डॉक्टरच व्हायचं? पूर्वीपासून म्हणजे लहानपणी असताना शाळेमध्ये कोणी विचारायचं तेव्हा असं वाटायचं की डॉक्टर व्हावं है ना. कोणी शिक्षक विचारतात अगं तू काय होणार पल्लवी, मग तेव्हा असं वाटायचं की हो आपण डॉक्टर होणार. पण पहिली गोष्ट ना, मला मॅथ्स खूप आवडायचं. मग असं वाटायचं की लोक म्हणायचे की डॉक्टर होण्यासाठी बायो आवडायला पाहिजे, तुला तर मॅथ्स आवडते, मग तू इंजिनियर का नाही होते. सो थोडंसं त्यावेळेला मला कन्फ्युजन असायचं. पण मनामध्ये एक इच्छा होती की आपण डॉक्टर व्हावं, कारण की डॉक्टरांचं एक जे आपण समाजामध्ये बघतो एक स्थान, त्यांचा एक रिस्पेक्ट त्यांना जो मिळत असतो, तर ते त्याची ती एक थोडीशी मला आधीपासून उत्सुकता होती त्या फील्डबद्दल. आणि मग नंतर 12वीला एक्झाम दिल्यानंतर जेव्हा ॲडमिशनची वेळ आली, तेव्हा मला जेव्हा MBBSला ॲडमिशन नाही मिळाली त्यावेळेला मला थोडंसं वाईट वाटलं. आणि मग नंतर माझ्या वडिलांनी मला आयुर्वेदाला ॲडमिशन घेऊन दिली. त्यावेळेला आयुर्वेद काय असतो, BAMS म्हणजे नक्की काय असतं हे मला काहीच माहीत नव्हतं. फक्त एक डॉक्टर व्हायचं, BAMS झालं की आपण डॉक्टर होतो, ह्या उद्देशाने मी कॉलेजला ॲडमिशन घेतली. पण नंतर जसं जसं मी आयुर्वेदाचा अभ्यास करत गेले आणि आत्ता ह्या क्षणाला की मी सगळ्यांसमोर जाहीर सांगते की मला अभिमान वाटतो की मला बरं झालं की MBBSला ॲडमिशन नाही मिळाली आणि मी आयुर्वेदाच्या फील्डमध्ये आले. कारण की आयुर्वेद हे शास्त्रच असं आहे की त्याचं अभ्यास करण्याचं तुम्हाला एक म्हणतात ना वरदान मिळणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. सो ॲक्सिडेंटलीच मी मेडिकल फील्डमध्ये आलं असं आपण म्हणू शकतो. आणि खूप छान, म्हणजे कारण आयुर्वेद ही खूप जुनी भारतीय उपचार पद्धती आहे आणि आपली गेली कित्येक वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण आयुर्वेदच जोपासतो आहे. आणि खरं तर MBBSने म्हणजे कुठल्याही पॅथी चांगलीच असते, नाही असं नाही, पण ॲलोपॅथीने आपल्याला थोडासा म्हणजे क्षणिक विरंगुळा किंवा क्षणिक उपचार पद्धती अशी होते की थोडा वेळासाठी आपल्याला बरं वाटतं. पण आयुर्वेद हे समूळ रोग जो आहे तो नष्ट करण्यास मदत करते, आणि होमिओपॅथीसुद्धा. तर आता मी असं विचारेन की तुम्ही शिक्षण कुठे घेतलं, आणि शिक्षण घेतल्यानंतर आता म्हणजे जे तुम्ही 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात, तर त्याविषयी थोडंसं सांगा. माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते RA पोद्दार मेडिकल कॉलेज वरळीला जे आहे तिथे मी माझं BAMS कम्प्लीट केलं. त्यानंतर मी माझं MD जे आहे ते यवतमाळला दयाभाई मजिठिया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इथून मी माझं MD कम्प्लीट केलं. आणि त्यानंतर 2007 पासून मी माझी आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरू केली. सोबतच 2014मध्ये मी DY पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे नेरूळला आहे तिथे मी ॲज अ लेक्चरर म्हणून कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. त्यासोबतच माझं प्रॅक्टिस पण सुरूच होती. आणि मधल्या काळामध्ये गेल्या 3 वर्षापासून मी PhD पण करते आहे. तर PhDचं माझं चालू आहे सध्या शिक्षण. आणि जी प्रॅक्टिस आहे माझी ती प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. फक्त आयुर्वेदाचाच उपचार पद्धतींचा उपयोग करून आपण सगळे आजार म्हणजे जे जुनाट आजार सगळे असतात त्याच्यावर आपण उपचार करतो. स्त्रियांचे आजार असतील, वयोवृद्धांचे आजार असतील, लहान मुलांचे आजार असतील, पाठीचे दुखणे असतील, गुडघ्यांचे दुखणे असतील, हे सगळे आजार. आणि बेसिकली वंध्यत्व, जेव्हा बायकांना मुलं होत नाही त्यावेळेला त्यांची जी मानसिक आणि शारीरिक परिस्थिती झालेली असते, तर त्या काळामध्ये त्यांना एक आयुर्वेदाच्या औषधांचा आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा जो सपोर्ट खूपच वरदानाप्रमाणे फायदेशीर ठरतो. तर त्यासाठी पण मी वंध्यत्वावर जास्त प्रमाणामध्ये ट्रीटमेंट करते. गर्भसंस्कार, गर्भधारणेच्या अगोदर कशा प्रकारे स्त्रियांनी आणि पुरुषांनी तयारी करायला हवी आणि मग नंतर गर्भधारणा करायला हवी ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन मी लोकांना देते, पेशंटला देते. आणि गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा गर्भिणी अवस्थेमध्ये कशा प्रकारे आपलं पूर्ण म्हणतात ना एक लाईफस्टाईल असावी त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा गर्भसंस्काराच्या मार्फत आपण लोकांना देत असतो. आता 17 वर्षाची तुमची प्रॅक्टिस आहे, तर बरेच पेशंट्स तुम्ही हाताळले असतील, आणि अशा काही केस स्टडीज आहेत का की फार चॅलेंजिंग होत्या, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
येस डेफिनेटली. कारण की पहिल्यांदा तर आयुर्वेद जे शास्त्र आहे ना, की आयुर्वेद फक्त रोगांना किंवा आजाराला बरं करतं असं नाही, पण आजार होऊ नये ह्यासाठी सुद्धा आयुर्वेदाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर आपल्याकडे आपण ट्रीटमेंट्स तर करतो, पण माझा मूळ उद्देशच असा असतो की पहिल्यांदा तर लोकांनी आजारी पडूच नाही. कारण की आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजनच असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. आधी स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण व्हायला हवं आणि मग आजार झालेच सपोज तर ते तुम्ही आयुर्वेदाच्या मार्फत बरे केले पाहिजेत. तर त्यासाठी वेगवेगळ्या केसेस, सगळ्याच प्रकारचे आजार. पण एक इंटरेस्टिंग केस तुम्हाला सांगू इच्छिते की एक 8 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला अस्थमा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की अस्थमासारखा आजार जो असतो की बाळ दमा त्याला नॉर्मली म्हणतात. तर त्यावेळेला जेव्हा ॲलोपॅथीची औषधं घेऊन खूप कंटाळलेला होता तो आणि त्याला ते स्टिरॉइडचे पंप्स आणि ॲस्टॅलिनचे पंप्स वगैरे चालू होते. बरेच 2 वर्षापासून तो ट्रीटमेंट घेत होता आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तुला लाईफ टाईमपर्यंत हे पंप असे चालू ठेवावे लागणार आहेत. आणि त्याचे आईवडील पण वैतागलेले होते की आता काय करणार अशा परिस्थितीमध्ये, काही उपाय त्यांना सापडत नव्हता. पण कुणीतरी त्यांना माझं नाव सांगितलं आणि आपल्याकडे ते ट्रीटमेंटसाठी आले. त्यानंतर त्यांची जी काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण चालू केली, कारण की मूळ उद्देश किंवा असतो जो हेतू असतो आजारांचा तो शोधला जात नाही. आयुर्वेदाचा म्हणतात ना मूळ गाभा किंवा जे मूळ आजार शोधण्याची जी शैली आहे, निदान पद्धती आहे, ती खूप महत्त्वाची आहे. मग ते जे खाण्यापिण्यातले त्याचे जे बदल होते की भयंकर बाहेरचं खाणं किंवा थंड पदार्थ खाणं, लोणचं खाणं, पापड खाणं, हे सगळे पदार्थांवर थोडासा आळा घातला. थोडं खाण्यापिण्यात त्याला पथ्य सांगितली, थोडी पंचकर्म, वमनासारखं काही पंचकर्म आहे, बस्तीसारखी काही पंचकर्म आहेत, ती सगळी पंचकर्म केली आणि 6 महिन्यातच त्याचे जे पंप्स होते किंवा जे काही ॲलोपॅथीची गोळ्या औषधं होतं ते पूर्णपणे बरे झाले आणि आता तो पूर्णपणे अस्थमापासून मुक्त झालेला आहे. तर हे आयुर्वेदाचं यश आहे आणि आयुर्वेदावर जो विश्वास ठेवतो आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या या सगळ्या गोष्टींचं आपण जर पालन केलं तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे उपशय अनेक आजारांमध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. नक्कीच. आपण आयुर्वेदाविषयी आणखी एक माहिती जाणून घेऊया, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपण हॅलो डॉक्टर या सदरामध्ये डॉक्टर पल्लवी भिरोड मॅडम यांच्याशी संवाद साधत आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पल्लवी भिरोड मॅडम यांना. डॉक्टर पल्लवी, आता मला नेमकं आयुर्वेदाविषयी जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की आयुर्वेद ही उपचार पद्धती कशी वेगळी आहे कम्पॅरेटिव्हली टू ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी. बरं, तर आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेद, आयु आणि वेद. आयु म्हणजे आपलं जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. तर आपल्या जीवनाचं शास्त्र, जीवनाचं सार सांगणारी अशी आपली औषधी किंवा उपचार पद्धती आहे आणि जी पारंपरिक आहे. आपल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिचा आपल्याला अथर्ववेदामध्ये त्याचा मेन सहभाग सापडतो, उल्लेख सापडतो. आयुर्वेदामध्ये ना जी ट्रीटमेंट केली जाते त्याच्या अगोदर आधी निदान हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही व्याधीचं निदान करणे म्हणजे डायग्नोसिस प्रॉपरली करणे हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे निदान असतं त्याला 10 प्रकारे आम्ही तपासण्या करतो. म्हणजे दुष्य, देश, बल, कालम असं सगळं सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, प्रत्येक मनुष्य हा वेगळा असल्यामुळे त्याच्या खाण्याच्या सवयी, त्याच्या पिण्याच्या सवयी, त्याला होणारी त्याची प्रकृती, या सगळ्या गोष्टी इतक्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्याला एकच आजार जरी 2 व्यक्तींना झाला तरी पण सेम ट्रीटमेंट आपल्याकडे दिली जात नाही. कारण की प्रत्येक आजाराचं जसं म्हणतो ना कारण वेगळं आहे, तसं प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचे होणारे जे परिणाम किंवा लक्षणं जे होतात, सिम्पटम्स होतात, ते वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ट्रीटमेंट करताना त्याच्या सगळ्या प्रकारे त्याची नाडी परीक्षा करणे, त्याचं उदर परीक्षण करणे, त्याचं पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या अवयवांचं परीक्षण करणे, जिव्हा परीक्षण करणे, अशा सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो परीक्षण केल्यानंतर आणि मग त्याच्यावर उपचार केले जातात. तर हे विशेषतः आहे की आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये. आणि कारण की आयुर्वेद हा शरीर, मन आणि आत्मा या तिघांना कनेक्शन ठेवून ट्रीटमेंट करत असतो. कारण की जर तुम्ही WHO आपली जागतिक आरोग्य संघटना आहे ना, त्यांची जर हेल्थची डेफिनेशन बघितलीत तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय की हेल्थ इज नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज बट इट्स द फिजिकल, मेंटल, सोशल अँड इमोशनल वेलबिंग. आयुर्वेदामध्ये जर तुम्ही स्वस्थ व्यक्ती म्हणजे जो हेल्दी आपण त्याला म्हणतो त्याची व्याख्या बघितलीत
तर एक श्लोक आहे, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. वा. म्हणजे ज्याचे दोष सगळ्या शरीरातले वात पित्त कफ आपण त्याला म्हणतो ते दोष समस्थितीमध्ये आहेत. 7 प्रकारचे जे धातू आहेत म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7ही धातू समान अवस्थेमध्ये, मल, मूत्र आणि स्वेद म्हणजे आपला घाम, हे 3ही दोष या सगळ्या गोष्टी जेव्हा समस्थितीमध्ये असतात म्हणजे बॅलन्स कंडिशनमध्ये असतात आणि सोबत आपला आत्मा इंद्रिय आणि मन प्रसन्न असतं, जेव्हा आपल्याला छान वाटतं आतून म्हणजे मनातून हृदयामधून, तेव्हा आपण त्या व्यक्तीला प्रसन्न असं म्हणतो किंवा त्याला स्वस्थ असं आपल्याला म्हणता येतं. तर या सगळ्या प्रकारचं स्वास्थ्य कशा प्रकारे चांगलं अबाधित ठेवता येईल ह्यासाठी आयुर्वेद तुम्हाला मदत करतो. हां, नक्कीच. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला तो ह्याचा ना बस्ती आणि ह्याचा उल्लेख केला, तर त्याविषयी जाणून घ्यायचं. कारण जी उपचार पद्धती आहे, बस्ती घेणं किंवा नाकात तेल सोडणं, तूप सोडणं, हे आपण ऐकीव माहिती आहे मला, तर त्याविषयी थोडंसं आपल्या प्रेक्षकांना. आयुर्वेदामधला सगळ्यात महत्वाचा तो एक भाग आहे की पंचकर्म ज्याला म्हणतात, ते शरीर शुद्धीचा एक भाग झाला. जसं आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना आहार, खाणं पिणं, त्यांचा विहार, त्यांच्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासोबत पथ्यापथ्य खाण्यापिण्यातले नियम आपण फॉलो करायला सांगतो. त्याच पद्धतीने एक युनिकनेस किंवा आयुर्वेदाचं ज्याला आपण म्हणतात ना मानाचं स्थान असं म्हणू शकतो, ते म्हणजे आपलं पंचकर्म आहे. की शरीरामधले जे साठलेले दोष आहेत ते जर तुम्ही काढूनच नाही टाकले आणि कितीही ट्रीटमेंट केली तरी त्याच्याने तुम्हाला फायदा होत नाही. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये पंचकर्माचा अंतर्भाव केला जातो. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य अशा 5 क्रियांचा अंतर्भाव केला जातो. त्याला 5 असल्यामुळे पंच असं म्हणून त्याला पंचकर्म असं म्हणतात. आणि त्याच्यासोबत काही उपपंचकर्म सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये आपण डोळ्यांमध्ये औषधं टाकतो किंवा पाठीवर, कमरेवर, गुडघ्यांवर अशा ठिकाणी तेलाचे बस्ती आपण करतो, हृदयावर बस्ती करतो, असे वेगवेगळे बाकीचे पण पंचकर्म असतात. तर ह्या पंचकर्मांचा उपयोग कसा होतो की जसं आपण गाडीची कशी सर्व्हिसिंग करतो ना वर्षातून एकदा, किंवा आता नवरात्र आहे किंवा दिवाळी दसरा तेव्हा आपण घराची साफसफाई करतो, तर ती कशी आपण वर्षात एकदा करायलाच हवी. बाकी आपलं रोज घर किती आपण झाडलं किंवा साफसफाई केली तरी सुद्धा वर्षातून एकदा आपण जी पूर्णपणे म्हणजे कानाकोपरा आपण घराचा स्वच्छ करतो, त्या पद्धतीने आपण जर आपल्या शरीराचं सुद्धा वर्षातनं एकदा पंचकर्माच्या माध्यमातून स्वच्छता करून घेतली, म्हणजे डिटॉक्सिफिकेशन ज्याला आता मॉडर्न टर्ममध्ये म्हटलं जातं, ते जर आपण करून घेतलं तर शक्यतो आपल्याला आजारच होत नाहीत. आता जसं की शरद ऋतू चालू आहे, आता ऑक्टोबर हीट आपण ज्याला म्हणतो, तर तो शरद ऋतूचा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल आता आजूबाजूला खूप लोकांना अंगावर लाल लाल असे रॅशेस येणं, नाकातनं रक्त निघणे, पाळीमध्ये अतिशय दुखायला लागतं अचानक किंवा जास्त प्रमाणामध्ये फ्लो होतो, लघवीला जळजळ होते. हे सगळे जे आजार आता होत आहेत त्याचं कारण हेच आहे की शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो आणि पित्ताचा प्रकोप झाल्यामुळे ह्या काळामध्ये हे सगळे आजार वाढतात. आणि शरद हा जो ऋतू आहे त्याला आजारांची माता असं म्हटलं जातं, आजारांची जननी असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे सगळ्या आजारांची उत्पत्ती शक्यतो ह्या ऋतूमध्ये होते. आणि तुम्ही ऐकलं असेल की आपल्याला जेव्हा आशीर्वाद देतात ना आपले साधू संत वगैरे, जीवेत शरदहा शतम असा आपल्याला आशीर्वाद दिला जातो. का दिला जातो तो? कारण की शरद ऋतू जर तुमचा चांगला गेला आणि हा ऋतू जर तुम्ही सांभाळलात तर पुढे तुमचं पूर्ण वर्ष चांगलं जातं. आणि म्हणून जीवेत तुम्ही असे 100 शरद ऋतू जगा असा तो आशीर्वाद आपल्याला आपले पूर्वज द्यायचे. तर म्हणून ह्या शरद ऋतूमध्ये विरेचन नावाचं पंचकर्म आम्ही करायला सांगतो की त्या विरेचनाच्या मार्फत आपल्या शरीरामधलं जे वाढलेलं पित्त आहे, जे दोष आहेत, ते जर आपण काढून टाकले, स्वच्छता केली, तर आपोआपच तुम्हाला कुठलेही पुढे आजार होत नाहीत. आणि चुकून आजार झालेच तरी ते लवकर आटोक्यात येण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. म्हणून पंचकर्म हा एक म्हणजे बलस्थान आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं. हो, पण जसं तुम्ही फक्त व्यक्तिनिरूप आजार असतात तसं व्यक्तिनिरूप प्रत्येकाला असे पंचकर्म सूट होईल असं पण नाही ना? नाही. मग पंचकर्म तेव्हा तुम्ही काय करता? पंचकर्म करायचं की नाही करायचं हे वैद्यांनी ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आमच्याकडेही असं होतं की डायरेक्ट पेशंट येतो आणि म्हणतो मला विरेचन करायचंय, मला बस्ती करायची आहे. पण पेशंटनी सांगितलं आणि मी केलं असं होत नाही. कारण की आधी वैद्याला सगळ्या गोष्टी म्हणजे तसं म्हटलं ते 10 अदृश्य देश बलम कालम हे सगळ्या गोष्टी त्याच्या तपासाव्या लागतात की पेशंट पंचकर्मासाठी योग्य आहे की अयोग्य आहे. त्याचा जो आजार आहे त्या आजारासाठी ते पंचकर्म योग्य आहे की अयोग्य आहे, सध्याची जी वेळ आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आम्ही पंचकर्म डिसाईड करतो की आता कधी करायचं, केव्हा करायचं. जसं आपण आंबा नसतो का आपला आंबा, जर
आंबा आपण विकत आणला तर लगेच आपण त्याचा रस बनवत नाही बघा, थोडे दिवस त्याला पिकायला ठेवतो आणि तो विशिष्ट आपल्याला समजतं की आता हा पिकलाय चांगल्या प्रकारे, तेव्हाच आपण त्याचा रस काढतो. त्याच पद्धतीने शरीरामधले दोष सुद्धा तुम्हाला जर काढून टाकायचे असतील तर त्यासाठी शरीराची तशी तयारी करावी लागते. आणि जेव्हा शरीर तसं तयार केलं जातं, तयार होतं, तेव्हा आपण त्याचं पंचकर्म करू शकतो किंवा त्याच्यातले दोष आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो. पण जर चुकीच्या पद्धतीने पंचकर्म केलं गेलं तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. आणि म्हणून कधी पंचकर्म स्वतःच्या मनाने करू नये. योग्य तुमच्या जवळचे जे कोणी वैद्य असतील त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या तपासणीनंतर जेव्हा ते तुम्हाला ॲडवाईस करतील तेव्हाच तुम्ही पंचकर्म करायला हवं. नक्कीच. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच चालू ठेवूया. मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर पल्लवी भिरोड यांना. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर पल्लवी भिरोड यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर पल्लवी, आता मी तुम्हाला असं पंचकर्मानंतर आपण चूर्ण आणि काढे यांच्याकडे वळू. कारण काही लोक आळस करतात, स्पेशली माझ्यासारखी लोक, की त्यांना ते चूर्ण घ्या आणि मग ते काढे एक वेळ घेऊ शकतो आपण, कारण ते काचेच्या बाटल्यांमध्ये मस्त येतात आणि सकाळी आणि रात्री असं ते घेणं शक्य होतं. पण म्हणजे टॉनिक जसे असतात तसे काढे घेणं होतं. पण ते चूर्ण हा प्रकार जो आहे तो काही माझ्यासारख्या पेशंट्सना किंवा रुग्णांना घेणं कठीण शक्य होत नाही. तर ते कसं, म्हणजे चूर्ण किती महत्त्वाची आहेत, चूर्ण आणि काढ्यांचं महत्त्व हे तुम्ही नक्की सांगा, कारण ती एक मेन आयुर्वेदाची ओळख आहे. येस, तर डेफिनेटली चूर्ण घेणे किंवा काढे घेणे आयुर्वेदाची ओळखच त्याच पद्धतीने होते. पहिली गोष्ट म्हणजे हे महत्त्वाचं आहे, कारण की आयुर्वेदामध्ये पंचविध कषाय कल्पना असं सांगितलेलं आहे. म्हणजे काही औषधांचा स्वरस काढला जातो, म्हणजे ओल्या पानांचा रस काढला जातो, त्याला स्वरस असं म्हणतात. सुकलेली जी पानं काड्या असतात त्याच्यापासून काढा बनवला जातो. त्यानंतर त्यांचं त्याच काड्या पानांचं किंवा काटकांचं आपण चूर्ण बनवलं तर ते चूर्ण दिलं जातं. काही फांट बनवला जातो, हिम बनवलं जातं. असं पंचविध कषाय कल्पना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे औषधं बनवण्याच्या पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि या प्रत्येक पद्धतीला एक महत्त्व आहे. जेव्हा तुमचं डायजेशन चांगलं नसतं त्यावेळेला तुम्हाला काढा द्यावा लागतो, कारण की काढा हा ऑलरेडी पचन त्याचं झालेलं असतं, म्हणजे त्याला शिजवलेलं असतं आणि मग आपल्याला तो दिला जातो. त्याच्यामुळे तो पचायला आपल्याला हलका होतो. म्हणून ते औषध सुद्धा आहे ना, ते पचलं पाहिजे ना, तर त्याचा उपयोग होणार. पण जर ते तुम्ही एखादी गोळी घेतलीत पण ती गोळी जर बॉडीमध्ये गेल्यानंतर पचलीच नाही किंवा त्याचं ब्रेकडाऊन झालं नाही तर त्या औषधाचा उपयोग तुम्हाला काहीच होणार नाही. बरोबर आहे. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये हे स्वरस, काढे, चूर्ण ह्यांचं खूप महत्त्व आहे. कारण की हे जे चूर्ण फॉर्ममध्ये किंवा काड्याच्या फॉर्ममध्ये जी औषधं असतात ती बॉडीमध्ये लवकर ॲब्सॉर्ब व्हायला मदत होते. आणि जेवढी ती लवकर ॲब्सॉर्ब होतील औषधं तेवढं त्याचा परिणाम तुम्हाला चांगल्या प्रकारे आजार बरा होण्यासाठी दिसून येतो. पण तरीसुद्धा आता सध्या काही पेशंट असे असतात तुमच्यासारखे की जे औषधं काढे घ्यायला तयार होत नाहीत, तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आता बऱ्याचशा कंपन्या, आमच्या आयुर्वेदिक कंपन्या ज्या आहेत त्या गोळ्या बनवतात, चूर्णांच्या गोळ्या बनवल्या जातात किंवा काढ्यांपासून पण थोडेसे वेगळ्या प्रकारचे काढे किंवा थोडं स्वीटनेस त्याच्यात टाकून थोडे इझिली पॅलेटेबल होतील अशा प्रकारे औषधं बनवली जातात. किंवा चूर्णांच्या कॅप्सूल सुद्धा आता आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नीम चूर्ण वगैरे असतं, ते कडू असतं, मग ते खाल्लं जात नाही, तर त्या नीम चूर्णाच्या कॅप्सूल्स फॉर्ममध्ये म्हणजे कॅप्सूलच्या मध्ये ते चूर्ण भरून अशा प्रकारे पॅलेटेबल म्हणजे पेशंटला इझी होईल अशा प्रकारे औषधं सुद्धा उपलब्ध आहेत. नाही असं नाही, पण बऱ्याच वेळेला कधी कधी जर पेशंटच्या म्हणतात ना कलाने आपण गेलं ना तर आजार लवकर बरा होत नाही. त्याच्यामुळे वैद्याच्या कलाने तुम्ही गेलात तर लवकरच तुमचा आजार नक्की बरा होईल. तो वैद्य तुम्हाला जे सांगेल तशा प्रकारे जर तुम्ही औषधं घेतलीत आणि एकदा ठरवलं की नाही आपल्याला हा आजार बरा करायचा आहे तर ॲटोमॅटिकली तुम्ही ती सगळी औषधं व्यवस्थितपणे घेऊ शकतात. काहीच प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. आणि रुग्णांमध्ये 3 प्रकार आहेत, म्हणजे कफ प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती आणि वात प्रकृती. तर ह्या तिघांना तुम्ही कशी ट्रीटमेंट देता? म्हणजे प्रत्येक पेशंट हा वेगळ्या प्रकृतीचा असतो. आणि पूर्वी बघा कसं नाडी बघितल्यावर काही डॉक्टर लोक रुग्णांना बरं करायचे, तर नाडी आणि आयुर्वेद ह्याचाही थोडा संबंध आहे ना? येस, नाडी आपल्या शरीरामध्ये ज्या 76,000 नाड्या
पूर्ण शरीरामध्ये पसरलेले आहेत. तर त्याच्यावरनं आपण ज्या नाडी चेक करतो त्याच्यावरून आपल्याला शरीरामधल्या दोषांची स्थिती समजते की वात वाढलेला आहे का, पित्त वाढलेलं आहे की कफ वाढलं, त्यांचं बलाबल म्हणजे कोण जास्त वाढलंय कोण कमी वाढलंय त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं सोपं जातं. त्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो, खूप जास्त डिटर्मिनेशन लागतं. नाडी बघून पूर्वीचे जे खूप आपले राजवैद्य वगैरे असायचे की ते नुसतं नाडी बघून काही न बोलता सांगायचे औषधं, त्यासाठी खूप म्हणजे आहेत आता सुद्धा तसे काही वैद्य. पण आम्ही सर्वसामान्य जे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकलेले जे वैद्य आहेत ते नाडी बघून आम्हाला दोषांची स्थिती समजते, बाकीच्या गोष्टी समजतात. पण फक्त नाडी बघून आजार नाही, आपण बाकीची त्याची हिस्ट्री घेणे, त्याचं बाकीचं परीक्षण करणे, ह्या सगळ्या परीक्षणाचा एक म्हणतात ना ताळमेळ बसवून मग आपण त्या आजाराची मेन संप्राप्ती म्हणजे तो कसा तयार झाला असेल तो आजार हे आम्ही आधी शोधतो. आणि मग त्याच्यावर जसा एखादा आजार तयार झालाय तसाच त्याला बाहेर पण काढावा लागतो. मग ती संप्राप्ती भंग म्हणजे जो आजार बनलेला आहे, जसं एखादी रेसिपी बनते मग तशाच पद्धतीने तो असा आजार बनलेला असतो, मग त्याला ब्रेकडाऊन करावं लागतं. मग त्याचा हेतू काय, निदान परिवर्जन असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर जो हेतू आहे, जणू काही जसं एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं सांगितलं तर इथे समजा पाणी आलेलं आहे आपल्या रूममध्ये आणि आपण ते पाणी पुसतायत माझे स्टाफ मेंबर्स, पण ते पाणी जिथून लिकेज झालेलं आहे ते लिकेज आधी शोधायला पाहिजे. पाणी किती पण मी काढलं, 10 वेळा जरी काढलं तरी ते परत येणार. तसं आपल्याला आजार बरे करताना फक्त तेवढ्यापुरतं तो आजार बरा नाही करायचा आहे, त्याचं जे मूळ आहे ते शोधावं लागतं. आणि मग त्यासाठी नाडी परीक्षा, जिव्हा परीक्षा, मल परीक्षा, मूत्र परीक्षा, उदर परीक्षा, नेत्र परीक्षा, ह्या सगळ्या परीक्षांना महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे पेशंटचं परीक्षण, त्याच्या आजाराचं परीक्षण, त्याच्या प्रकृतीचं परीक्षण, ह्या सगळ्या, तो राहतो कुठे, तो खातो काय, त्याला काय म्हणजे सात्म्य आहे. आणखी जे लोक ज्या आता समजा आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर आपल्यासाठी काही पदार्थ हे सात्म्य आहेत म्हणजे आपण खाऊ शकतो, पण तेच तुम्ही नॉर्थ किंवा साऊथमध्ये गेलात तर ते तुम्हाला पचत नाहीत पदार्थ. सो ज्या देशामध्ये जिथे आपण राहतो तिथले पदार्थ, त्या सगळ्याचा परिणाम एक आजार बनण्यासाठी आपल्याला होत असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करूनच आम्हाला ट्रीटमेंट करावी लागते. नक्कीच, खूप उपयुक्त आणि छान असं विश्लेषणात्मक तुम्ही माहिती सांगताय. आता तुमच्याकडे पाहून अनेक म्हणजे महिला डॉक्टर असतील की त्यांना आयुर्वेदाकडे वळायचं असेल किंवा आपले विद्यार्थी असतील ज्यांना आयुर्वेदामध्ये करिअर करायचं आहे, डिग्री घ्यायची आहे आणि नंतर स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे, तर त्यांना आता तुम्ही मुलाखतीच्या शेवटी काय मार्गदर्शन करा? म्हणजे मी सगळ्या स्टुडंट्सला, सगळ्या विद्यार्थ्यांना खरंच म्हणतात ना की मार्गदर्शन करावं असं वाटतं की तुम्ही खरंच आयुर्वेदाकडे या. आणि सध्या आपल्याकडे जेव्हापासून नरेंद्र मोदी आलेले आहेत प्राईम मिनिस्टर म्हणून, त्यांनी आयुर्वेदाचं पूर्ण म्हणतात ना एक चेंजच झालेलं आहे. अच्छे दिन आम्ही म्हणतो की अच्छे दिन आ रहे हैं, आयुर्वेदाला सुद्धा अच्छे दिन आ रहे हैं. राजमान्यता मिळत चाललेली आहे. बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले जॉब्स अवेलेबल आहेत. बरेच फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर झाल्यानंतर फार्मास्युटिकल फील्ड्स असतील, बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आयुर्वेदाला खूप चांगला स्कोप आहे की त्याच्यामार्फत तुम्ही तिकडे सुद्धा तुमचं करिअर करू शकतात. आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनी, आयुर्वेदिक प्रॅक्टिस, आयुर्वेदिक हॉस्पिटल्स, असे अनेक फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि तुमचं करिअर अगदी चांगल्या प्रकारे म्हणजे पैसे पण कमवू शकतात आणि प्लस समाजाचं एक चांगलं म्हणतात आपण जे त्यांना द्यायचंय आपल्याला रिटर्न, ज्या समाजावरनं आपण आलेलो आहोत त्यांना आपल्याला काहीतरी दिलं पण पाहिजे, तर ते कार्य सुद्धा तुम्ही करू शकतात. म्हणून मला असं वाटतं की आयुर्वेद हे शास्त्र तुम्ही निवडलं तर तुम्हाला पैसा प्लस आशीर्वाद या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये मिळतील. कारण की ब्लेसिंग्स आणि इकॉनॉमी या दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्याचं एक महत्त्वाचं शास्त्र असं आयुर्वेदशास्त्र आहे. कारण की जेव्हा तो आजार पूर्णपणे बरा होतो आणि तेव्हा तो पेशंट तुम्हाला थँक्यू म्हणतो, त्याचा जो आनंद आहे ना तो तुम्ही कशातही मोजू शकत नाही. सो मला असं वाटतं की नक्कीच सगळ्यांनी ह्या शास्त्राकडे यावं आणि आयुर्वेदाचा जेवढा प्रसार आणि प्रचार आपल्याला करता येईल तेवढा करण्याचा आमच्या सगळ्या वैद्यांचा प्रयत्न असतोच. तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी हे फील्ड निवडावं. आणि आहे सध्या तुम्ही मार्केटमध्ये पण पाहिलं तर सगळीकडे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी खूप मेरिट लागतंय. आता मेरिट हाय होत चाललेले हळूहळू. सो इट्स अ व्हेरी गुड फील्ड आणि सगळ्यांनी त्याचं नक्कीच सगळ्यांना ते मिळावं आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या डॉक्टर होण्याची, अशी मी सगळ्यांसाठी प्रार्थना करते. हो, नक्कीच. आणि डॉक्टर पल्लवी, तुम्हालाही तुमच्या क्लिनिकसाठी आणि सगळ्या उपचार पद्धतींसाठी आणि रुग्णांना बरं करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि या मुलाखतीत हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर पल्लवी भिरुड यांना आमंत्रित केलं होतं. पुन्हा एका नवीन डॉक्टरांसह भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. थँक्यू.
नमस्कार.